21 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खूप खास असतो. तर ज्यावेळेस तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्ही ही एक चूक अजिबात करायची नाही. तर कोणती चूक तुम्ही करायची नाही तर बघा, तुम्ही ज्यावेळेस वडाच्या झाडाची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्ही धागा जो घेणार आहोत तो धागा तुम्ही सुती धागा घ्यायचा आहे. तो धागा सोडून इतर कोणताही धागा तुम्ही घ्यायचा नाही. त्याचबरोबर महिलेने दिवसभर उपवास करून रात्री उपवास सोडायचा आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस हा धागा गुंडाळत आहे तो धागा गुंडाळत असताना सर्वात अगोदर धाग्याला गाठ द्यायची आहे. गाठ दिल्यानंतर तुम्ही डावीकडून उजवीकडे न जाता तुम्ही उजवीकडून डावीकडे जायचं आहे. म्हणजे उलटी फेरा न मारता तुम्ही सुलटा फेरा मारायचा आहे. आणि असे 7 फेरे मारून झाल्यानंतर बरेच जण चूक करतात की तो धागा गुंडाळलेला आहे आणि 7 फेरे झाल्यानंतर तो दोरा तोडून घेतात. तर तशी चूक न करता तुम्ही तो धागा तिथेच गुंडाळून ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे महिलांनी ही चूक अजिबात करायची नाही. तुम्ही सुती धागा आणि 7